जून महिन्याचा आठवडा गेला, पण अद्याप मे महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे मे आणि जून या 2 महिन्याचे हप्ते कधी येणार, अशी चर्चा राज्यातील महिलांमध्ये सुरू आहे. ई-केवायसी नंतर 80 लाखापेक्षा जास्त महिला अपात्र ठरल्या आहेत. पण पात्र महिलांच्या नजरा मे आणि जून या हप्त्यांकडे लागल्या आहेत. राज्यातील पात्र महिलांच्या खात्यावर एकत्र 3,000 रुपये जमा होणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात घोंगावत आहे. दरम्यान राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यामुळे आचारसंहिता सुरू असताना खात्यात पैसे येणार की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. अशातच आता लाडक्या बहिणींना मे आणि जून या 2 महिन्यांचे एकत्र हप्ते येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जून महिना सुरू होऊन आता आठवडा झाला आहे, पण अद्याप हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता या महिन्यात 2 महिन्याचे म्हणजे मे आणि जूनचे हप्ते एकत्र येणार का, असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला हप्ता दिला जातो, पण आचारसंहिता असल्यामुळे हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 18 जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे त्याआधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्ता जमा होण्याची शक्यता कमीच आहे. निवडणुकीनंतर महिलांच्या खात्यात हप्ता जमा होऊ शकतो. जर या निवडणुकीनंतर पैसे येणार असतील तर मे आणि जून महिन्यांचा एकत्र हप्ता येऊ शकतो. मात्र याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या अखेरीस 2 महिन्यांचे एकत्र पैसे खात्यावर येऊ शकतात. ई-केवायसी नंतर राज्यातील अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज सरकारकडून बाद करण्यात आले आहेत. 80 लाखाच्या आसपास महिलांचा लाभ बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 1,66,00,000 महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ मिळणार आहे. मे आणि जून हप्त्याबाबत सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात येत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.